मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड स्टार्ट. महोदय, परिच्छेद ग्रामीण भागातील कारखाने व त्यातील कामगार यांचे संबंध सलोख्याचे राहण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आपण बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यास मी असमर्थ आहे. तथापि मी मांडत असलेल्या मुद्द्याचा बैठकीत विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. परिच्छेद कोणत्याही उद्योगाच्या रथाची यंत्र व माणूस ही दोन चाके आहेत. या दोन चाकांत सहकार्य राहण्यासाठी कारखान्याने कामगारांविषयी नेहमीच माणुसकीची जाणीव ठेवावी. कारखान्याच्या वार्षिक उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरविताना अधिकारी व कामगार यांच्या संयुक्त बैठकीत त्याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. एका कौटुंबिक भावनेने कारखान्याच्या कामाचा विचार झाल्यास सर्वांच्या सहभागामुळे कामगारांमध्ये आपुलकीची व कर्तव्याचीही जाणीव निर्माण होते व कारखान्याच्या प्रगतीबरोबरच कामगारांचीही प्रगती होण्यास साहजिकच मदत होते. या जाणिवेतूनच आपला कारखाना स्वच्छ ठेवावा, गैरहजेरीचे प्रमाण कमी करावे, उत्पादनाची गती वाढवावी, किमान खर्च करावा, नुकसान टाळावे व कारखान्याच्या प्रगतीसाठी सतत झटत राहावे ही मनोभूमिका तयार होते. परिच्छेद शिस्त हा कोणत्याही उद्योगाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे शिस्तीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अधूनमधून कामगारांच्या विभागवार बैठका आयोजित केल्या. शिस्तीबरोबर कामगारांच्या सुखसोयीबाबतच्या ही प्रश्नांवरची चर्चा करावी व तक्रारीला जागा राहणार नाही याची काळजी घ्यावी. परिच्छेद कारखाना कामगार संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने कामगारांच्या समस्या शक्य तितक्या लवकर सोडविणे आवश्यक आहे. काही समस्या अकारण दीर्घकाळ अनिर्णित राहिल्यास संघर्ष ठिणगी पडण्याचा संभव असतो. यासाठी कामगार अधिकाऱ्याने अधिक दक्ष राहणे आवश्यक असते. परिच्छेद अनुभवाबरोबर कामगाराची कार्यक्षमता वाढावी व हक्काबरोबरच कार्यकर्त्यांची जाणीव ठेवण्याची समज त्याला यावी या दृष्टीने कामगार प्रशिक्षित होईल अशी योजना कार्यान्वित करावी. परिच्छेद नागरी भागातील कारखाना कामगार संघर्ष ग्रामीण भागात पोहोचू नये या भूमिकेत मी वरील विधायक सूचना मांडल्या आहेत. कार्यकर्त्यांनी विचार करावा. परिच्छेद आपला